आदित्य ठाकरे यांनी आता नवीन मतदारसंघाचा शोध सुरू केला आहे. राहुल गांधी पराभूत झाल्यानंतर जसे वायनाडच्या शोधात निघाले होते, तसंच आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रातील आपला वायनाड शोधण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरे आता वरळीतून लढणार नाहीत, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणेंनी केलंय. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाने बाजी मारली. पण उबाठाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत मात्र आदित्य ठाकरेंसाठी धोक्याची घंटा वाजली. दक्षिण मुंबई लोकसभेत उबाठा गटाचे नेते अरविंद सावंत यांनी विजय मिळवला खरा, पण आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना अत्यंत कमी मताधिक्य प्राप्त झालंय. त्यामुळे आदित्य ठाकरे चांगलेच तोंडावर आपटल्याचे चिन्ह आहेत. लोकसभा निवडणुकीत वरळी विधानसभेत नेमकं काय घडलं आणि आगामी विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे खरंच आपला मतदारसंघ बदलणार का, या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे. दिनांक 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत मुंबईत महाविकास आघाडीने 4 तर महायुतीने 2 जागा जिंकल्या. मुंबईतील अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध उबाठा असा थेट सामना होता. यातीलच एक जागा म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभेची. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाने अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या यामिनी जाधव मैदानात होत्या. या निवडणुकीत अरविंद सावंत यांनी 64,844 मतं घेत विजयही मिळवला. दक्षिण मुंबईतील या अटीतटीच्या लढतीत यामिनी जाधव यांना कुलाबा आणि मलबार हिल या मतदारसंघात लीड मिळाली, तर अरविंद सावंत यांना वरळी, शिवडी, मुंबादेवी आणि भायखळा या मतदारसंघात चांगलं मताधिक्य मिळालं. पण सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघावर. या मतदारसंघात उबाठा गटाच्या पदरात निराशा आल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघात उबाठाला जोरदार धक्का बसलाय. वरळी विधानसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांना केवळ 64,844 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना तब्बल 58,129 मतं आपल्याकडे खेचलीत. दोघांमधील मतांचे अंतर हे केवळ 6,000च्या आसपास असल्यामुळे उबाठा गटाला त्याचा मोठा फटका बसलाय. मुळात आदित्य ठाकरेंना विधिमंडळ राजकारणात आणण्यासाठी 2019 मध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा बळी देत त्यांना मागच्या दारानं विधान परिषदेवर घेण्यात आलं होतं. त्यामुळं वरळीत एकूण 3 आमदारांचं बळ तयार झालं. परंतु लोकसभा निवडणुकीत त्या बळाची प्रचिती येईल असं अपेक्षित असताना मात्र प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांना उबाठा गटाच्या बालेकिल्ल्यातच आव्हानांना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे युवराजांसाठी 2 नेत्यांचा बळी घेऊन विधान परिषदेची आमदारकी बहाल केल्यानंतरही त्यांना वरळीत मताधिक्य टिकवता आलेलं नाही. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत युवराजांचा चांगलाच कस लागणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघात भाजपने वरळीकरांचे लाख लाख आभार अशी बॅनरबाजी करत घटलेल्या मतांवरून ठाकरेंना डिवचलंय. वरळीकरांनी दिलेला जनादेश स्वीकारून येणाऱ्या विधानसभेत वरळीकरांचा जास्तीत जास्त आशीर्वाद घेऊन लोकसभेची कसर भरून काढू असा संदेशही देण्यात आलाय. त्यामुळे विधानसभेत भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार हे स्पष्ट आहे. परंतु वरळीतील या पिछेहाटीमुळे आता आदित्य ठाकरे आपला मतदारसंघ बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येते. सध्या भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघाच्या जोरावर अरविंद सावंत विजयी झाले असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीत वरळीत दगाफटका होण्याची भीती आहे. परिणामी आदित्यांसाठी सेफ केलेला मतदारसंघ एकाएकी अनसेफ झाल्यानं ठाकरेंच्या गोटात चलबिचलता वाढलीय. त्यामुळे आदित्य ठाकरे आपला मतदारसंघ बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पण सध्या प्रश्न हा आहे की एरवी खरा शिवसैनिक हा आमच्यासोबत आहे अशा बाता करणाऱ्या आदित्य ठाकरेंना आपल्याच मतदारसंघात जम बसवता आला नाही का? वरळीतील मतदारांचा विश्वास जिंकण्यात ते कमी पडलेत का? आणि मुख्य म्हणजे आता यातून सुटका मिळवण्यासाठी ते चक्क आपला मतदारसंघच बदलणार का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.